हैदराबाद येथील व्यक्तींना 3,50,000 रुपयांचे आमिष दाखवून लुटमार करण्याचा कट मलकापूर शहर पोलिसांनी उधळून लावला। गोपाळ कृष्ण नगर परिसरात सापळा रचून पोलिसांनी ईश्वर अशोक मेसरे आणि गौतम मुकुंदा तायडे या दोघांना ताब्यात घेतले। आरोपींकडून 500 रुपयांची एक अस्सल नोट, चिल्ड्रन्स बँक असे लिहिलेल्या 500 रुपयांच्या 699 बनावट खेळण्यातील नोटा, एक ज्युपिटर दुचाकी असेच 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। एकूण 95,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत असून आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का याची चौकशी सुरू आहे। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट। दिनांक 16/6/2026 रोजी पोस्टे हद्दीमध्ये डीबी पथक PSI शुभम बरदाडे, त्याचप्रमाणे डीबी पथकातील अंमलदार हे पेट्रोलिंग फिरत असताना त्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे शहराबाहेरील नागरिक गोंधळलेल्या स्थितीत जर मिळून आले तर त्यांच्याशी संवाद साधून काय कामासाठी आणि कोणत्या हेतूने मलकापूर शहरामध्ये आलेले आहेत याची चौकशी करण्याबाबत सूचित केलेले होते, आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आज 2 इसम हैदराबाद इथून मलकापूर या ठिकाणी आलेले होते। त्यांची डीबी पथकाने विचारपूस केली तर त्यांनी इंस्टाग्रामवरून काही व्हिडिओ बघून 35,000च्या बदल्यात 3,50,000 रुपये मिळतात अशा प्रकारचे रील त्यांनी पाहिलेली होती। त्या रीलच्या अनुषंगाने त्यांच्याशी काही इस्मांनी मदापुरी तालुका मुक्ताईनगर येथील काही इस्मांनी व मलकापूर शहरातील 2 इस्मांनी मिळून या ठिकाणी बोलवले होते। पेट्रोलिंगमध्ये असणाऱ्या डीबी पथकाने सदर इस्मांसोबत त्यांना विश्वासात घेऊन सापळा कारवाई करण्याचे ठरवले। त्याप्रमाणे सापळा रचून त्यांना पकडण्यात आलेले आहे। सदर इस्मांचे नाव ईश्वर अशोक मेसरे, वय 34 वर्ष, राहणार नरवेल, तालुका मलकापूर, हल्ली मुक्काम यशोदान कॉलनी मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। दुसरा गौतम मुकुंदा तायडे, वय 22 वर्ष, राहणार रमाईनगर मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांना गोपाळकृष्ण नगर या ठिकाणी सापळा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत।